Hi student, today we discuss about the new chapter in this 11th standard, that is 4th chapter is Kingdom Animalia. आता किंगडम प्लांटी याच्यामध्ये सर्व आपण मागचा जो चॅप्टर पाहिला सर्व प्लांटचा अभ्यास केलेला आहे. प्लांटचं क्लासिफिकेशन, किंगडमचं त्याच्यामध्ये किंगडम असेल, त्याच्यानंतर युनिट असेल, त्याचे क्लास असेल, हे कसे क्लासिफाय केले जातात आपण प्रिवियस चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण जो चॅप्टर स्टार्ट करणार आहोत किंगडम ॲनिमॅलिया, टोटली इथं ॲनिमलचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. आता ह्या टॉपिकमध्ये 3च पॉईंट आहेत पहा, 3च पॉईंट आहेत पण भरपूर असा मोठा टॉपिक आहे. फर्स्ट पॉईंट आहे क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन, म्हणजेच एक्झॅक्ट कोणता क्रायटेरिया हा ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी यूज केला जातो, कशाच्या बेसिसवरती ॲनिमल क्लासिफाय केले जातात. सेकंड पॉईंट आहे ॲनिमल बॉडी प्लॅन, म्हणजे एक्झॅक्ट क्लासिफिकेशन करताना त्या ॲनिमलची बॉडीचं एक्झॅक्ट टाईप कसं आहे, त्याचा प्लॅन कसा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा आणि मोठा असा पॉईंट आहे तो 4.3 ॲनिमल क्लासिफिकेशन. तर हे जे पॉईंट आपण पाहतो आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, ॲनिमल बॉडी प्लॅन असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. हे जे आहे ते आपण 1 बाय 1 पाहणार. परंतु 4.3 हा जो पॉईंट आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, याच्यामध्ये आपण 11 टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे फायलम पाहणार आहोत. फायलम लाईक पोरिफेरा, निडरिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केहेल्मिंथिस, ॲनिलिडा, अर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा, हे 11th फायलम आहेत. आणि या 11th फायलमचं आपल्याला काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं आहे. याच्यामध्ये कोणकोणते ॲनिमल्स येतात हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात लास्टचा जो फायलम आहे फायलम कॉर्डेटा. या फायलम कॉर्डेटामध्ये 3 सब फायलम आहेत, युरोकॉर्डेटा, सिफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. देन in this vertebrata, see number subphylum. In this vertebrata there are 2 division. First division is the Gnathostomata, and second division is the Gnathostomata. And this second division, Gnathostomata, the superclass is it divided into 2 classes, that is class Chondrichthyes and class Osteichthyes. Superclass Pisces is classified into class Chondrichthyes and class Osteichthyes. And then base superclass in this Pisces, the division of Gnathostomata, Tetrapoda, it divide 4 classes, that is Amphibia, Reptilia, Aves and Mammals. म्हणजे हे जो क्लास ॲम्फिबिया, त्याच्यामध्ये रेप्टिलिया, एव्ज आणि मॅमल्स हे 4 आहेत. म्हणजे हे टोटल मी तुम्हाला चॅप्टरमध्ये जे जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्याचा एक थोडक्यात आढावा तयार केलेला आहे की याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, ते ॲनिमलचं क्लासिफिकेशन अभ्यासायचं आहे. तर त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत. आपला टॉपिकमधला फर्स्ट पॉईंट आहे तो विच क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन, आपण कोणत्या बेसिसवरती ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर फर्स्ट क्रायटेरिया आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 5 क्रायटेरिया दिले की त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो. हा क्रायटेरिया ओळखला की त्या ॲनिमलचं आपण एक कॅरेक्टर काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. म्हणजेच ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन असेल, बॉडी ऑफ सिमेट्री असेल, बॉडी कॅव्हिटी असेल, जर्म लेअर असेल, सेगमेंटेशन असेल, या सर्वांच्या आधारित आपण काय करू शकतो, त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजेच हा क्रायटेरिया दिला आहे हाऊ टू ॲनिमल क्लासिफाय. म्हणजेच फर्स्ट दिलं आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे एक्झॅक्ट त्या ॲनिमलची बॉडी सेल्युलर आहे का, म्हणजे लाईक सेल, म्हणजे सेल्स पेशीसंबंधी काय करायचं आहे आपल्याला, त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ते ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये येतं. त्याच्याचबरोबर सेल्स टिश्यू, म्हणजे जे त्या ॲनिमल्समध्ये जे टिश्यू आहेत, जे सेल्स आहेत, एक्झॅक्ट ते कशाने बनलेले आहेत, पेशींचा बनलेला भाग म्हणजे सेल्स टिश्यू. त्याच्याचबरोबर टिश्यू ऑर्गन, म्हणजे त्या टिश्यूंचे जे अवयव आहेत हे कसे बनलेले आहेत, त्या सेल्स कशाने बनलेल्या आहेत. म्हणजे फर्स्ट आपण क्रायटेरिया यूज करणार आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन पाहत असताना आपण त्या ॲनिमल्समध्ये सेल्युलर सेल कशा टाईपचे आहेत, सेल्युलर टिश्यू कोणते आहेत, आणि टिश्यूमध्ये जे ऑर्गन्स असतात ते ऑर्गन्स कोणत्या टाईपचे आहेत हे आपण फर्स्ट क्रायटेरिया यूज करणार आहे. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया आहे तो बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीमध्ये आपण काय अभ्यासणार आहेत, म्हणजे सिमेट्री म्हणजे सममिती. काय असतं, सममिती म्हणजे एक्झॅक्ट बॉडीचा आकार काय असतो, आकार. म्हणजे बॉडी सिमेट्री ही सिमेट्री बायलॅटरल, त्याच्याचबरोबर असिमेट्री आणि रॅडियल सिमेट्री. आता
ह्या ज्या सिमेट्री आहेत बॉडीच्या सिमेट्री ह्या आपण ॲनिमलमध्ये कशा अभ्यासणार आहेत तर पहा आपण ह्या कशा अभ्यासू शकतो तर सांगितलं आहे बॉडी सिमेट्री ॲनिमल्समध्ये कशा टाईपची असते बायलॅटरल. आता फर्स्ट इथे इमेज आपल्याला दाखवली टाईप्स ऑफ सिमेट्री. देर आर 3 टाईप्स ऑफ सिमेट्री. फर्स्ट वन इज द बायलॅटरल, सेकंड वन इज द रेडियल अँड थर्ड वन इज द असिमेट्री. आता बायलॅटरल म्हणजे हा जो कॉक्रोच दाखवला आहे हा एकदम सेंटरला जर आपण डिवाइड केला सेंटर पार्टमधून तर त्याचे 2 समान पार्ट काय होतात डिवाइड होतात. म्हणजे सेंटरपासून आपण जर त्याचा पार्ट डिसेक्ट केला कट केला तर एका साईडला जो पार्ट आहे तोच दुसऱ्या साईडला पार्ट आपल्याला पाहायला भेटेल. त्याला म्हटलं जातं बाय मीन्स दोन्ही साईडने ते काय असतात लॅटरली सेम असतात त्याला म्हटलं जातं बायलॅटरल. त्याच्याच नंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा रॅडियल असिमेट्रिकल. काय सांगितलं आहे असिमेट्री म्हणजेच त्या बॉडीचा त्याला एक्झॅक्ट शेप नसतो. तो शेप कोणत्याही आकारचा असू शकतो त्याला म्हटलं जातं असिमेट्रिकल. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितले रॅडियली सिमेट्रिकल. रॅडियली म्हणजे जर हा जो आपण रॅडियल शेप पाहिला तर तो शेप सेंटरपासून डिवाइड होतो त्याला म्हटलं जातं रॅडियल सिमेट्रिकल. इट डिवाइड टू सेंटरपासून एक्झॅक्ट सेंटर लोकेशनपासून तो काय होतो डिवाइड होतो त्याला म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री. म्हणजे गॉट इट. these are the 2 criteria used for animal classification. We first see that is grades of organization and second one is the body of symmetry. Then third criteria in the classification of animal that is body cavity. Body cavity ह्या 3 टाईपच्या असतात. फर्स्ट वन इज द असिलोमेट, देन सुडोसिलोमेट, देन सिलोमेट. असिलोमेट म्हणजे यांच्यामध्ये सिलोमेट मीन्स कॅव्हिटी काय असते सिलोम म्हणजे कॅव्हिटी. त्या ॲनिमलमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते. कॅव्हिटी म्हणजे एक म्हणजेच एकदम रिकामा असा स्पेस त्यांच्या बॉडीमध्ये असतो. म्हणजे फूड स्टोअर करण्यासाठी असेल सर्क्युलेशनसाठी असेल किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी हा स्पेस त्यांच्या बॉडीमध्ये असतो त्याला म्हटलं जातं कॅव्हिटी. असिलोमेट म्हणजे काय असतं लॅक ऑफ बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीचं प्रमाण कमी असतं असे ॲनिमलसुद्धा पाहायला भेटतात. त्याच्याबरोबर सुडोसिलोमेट म्हणजे लाईक दिस सुडो मीन्स कॅव्हिटी बिटवीन दी गट वॉल. म्हणजे गट म्हणजे जे इंटेस्टाईन हा जो पार्ट असतो तिथं ज्या कॅव्हिटी असतात त्याला म्हटलं जातं सुडो. त्याच्याचबरोबर सिलोमेट म्हणजे एकदम ती कॅव्हिटी प्रेझेंट असते त्या बॉडीमध्ये आउटर दी बॉडी. म्हणजे सुडोसिलोमेट म्हणजे सुद्धा कॅव्हिटी अँड सिलोमेट म्हणजे सुद्धा काय असतं बॉडी कॅव्हिटी. म्हणजे बॉडी कॅव्हिटीमध्ये 3 टाईपमध्ये आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन करू शकतो. दॅट इज असिलोमेट, सुडोसिलोमेट अँड सिलोमेट. देन फोर्थ criteria of the classification animal classification. Fourth criteria is the germ layer. काय germ layer. आता germ layer हे 2 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करता येतात डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. काय डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लो मीन्स 2 लेयर्स असतात. काय असतात 2 अँड ट्रिप्लो मीन्स 3 लेयर्स असतात. जर्म लेयर म्हणजे एक्झॅक्ट आपण जर ही डायग्रॅम पाहिली तर पहा हिथं आपल्याला ऑब्झर्व द डायग्रॅम गिव्हन बिलो अँड डिस्कस द क्रायटेरियाज फॉर क्लासिफिकेशन. डिप्लोब्लास्ट अँड ट्रिप्लोब्लास्ट. डिप्लो मीन्स 2 लेयरने बनलेली असते दॅट इज एंडोडम आणि एक्टोडम. एंडोडम आणि एक्टोडम हे ॲनिमलमध्ये लेयर असतात त्याला जर्म लेयर म्हटलं जातं. हे जर्म्स प्रेझेंट असतात. काय असतात जर्म्स. म्हणजे हे जे जर्म आहेत म्हणजे इथं 2 लेयरने बनलं आहे म्हणून याला म्हटलं जातं. आणि इथं सेंटरला दाखवली पहा डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. ह्या कॅव्हिटीवरती काय होतं डायजेशन होतं. त्यांचे जे फूड आहे ते फूड इथं ब्रेकडाऊन केलं जातं. चयापचय क्रिया केली जाते या कॅव्हिटीमध्ये. म्हणजेच ॲनिमलमध्ये जर्म लेयर असतात. 2 लेयर असतील तर त्याला डिप्लोब्लास्टिक म्हटलं जातं. 3 असतील तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक. नॉन लिव्हिंग फर्स्ट लेयर दाखवला हा डिप्लोब्लास्टिक लेयर आहे. कसा आहे डिप्लोब्लास्टिक. इट कंटेन 2 लेयर दॅट इज एंडोडम इज प्रेझेंट इनर साइड अँड एक्टोडम दिस ब्ल्यू कलर लेयर प्रेझेंट आउटसाइड. ह्या 2 जर्म लेयरने बनलेला आहे. सो इट कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक. देन राईट साइड लेयर दिस लेयर इज कॉल्ड ॲज ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेयरने बनलेला आहे. 3 लेयरने म्हणजे जो आतल्या साईडचा ग्रीन कलरचा लेयर आहे तो एंडोडम आहे. त्याच्याचबरोबर नेक्स्ट मधला लेयर आहे मेसोडम हा ऑरेंज कलरचा आहे आणि सगळ्यात बाहेरचा आहे तो ब्ल्यू कलरचा एक्टोडम. म्हणजेच 3 जर्म लेयरने बनलेला आहे. कोणकोणत्या हा एंडोडम मेसोडम आणि एक्टोडम हे 3 लेयरने हा एखाद्या ॲनिमल्सची जी डायरेक्टली
सेलची रचना आहे जी बॉडी ही लेअरने बनलेली असते. म्हणजेच 3 लेअरने जर बनलेली असेल तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक म्हटलं जातं आणि 2 लेअरने जर बनलेली असेल तर त्याला डिप्लोब्लास्टिक म्हटलं जातं. हे आपल्याला समजलेलं असेल. त्याच्यानंतर लास्ट क्रायटेरिया आहे तो ॲनिमल क्लासिफिकेशनचा, दॅट इज सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे नेमकं काय तर पार्टिशन, बॉडीचं पार्टिशन किती पार्टमध्ये झालेलं असतं. डिव्हिजन इंटू सेपरेटेड पार्ट्स, डिव्हिजन इंटू दी सेपरेटेड पार्ट सेक्शन. म्हणजे सेगमेंटेशन म्हणजे सेपरेशन. काय असतं सेगमेंटेशन म्हणजे सेपरेशन, म्हणजे एक्झॅक्ट त्या ॲनिमलची बॉडी किती पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे ती सेगमेंटेशन असतं. अनसेगमेंटेड आणि सेगमेंटेड. अनसेगमेंटेड म्हणजे त्या ॲनिमलची बॉडी डिवाईड झालेली नसते, नॉट डिवाइड इंटू सेगमेंट. आणि सेगमेंटेड म्हणजे डिवायडेड इंटू सेगमेंट, त्या ॲनिमलची बॉडी सेगमेंटमध्ये डिवाईड झालेली असते. म्हणजेच हा फर्स्ट पॉईंट 4.1 आपण कंप्लीट केलेला आहे. विच क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल classification. 5 criteria used for animal classification: grades of organization, body symmetry, then body cavity, germ layer, and 5th one is the segmentation. So next point we start, that is animal body plan. Animal body plan, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करत असताना ॲनिमल बॉडी प्लॅनचा सुद्धा विचार केला जातो. आता हा ॲनिमल बॉडी प्लॅनचा विचार केला जातो म्हणजे एक्झॅक्ट हा ॲनिमलचा बॉडी प्लॅन कोणत्या टाईपचा आहे, ॲनिमलची बॉडी कशी आहे हे आपण याच्यावरून सांगू शकतो. तर ॲनिमल बॉडी प्लॅनसुद्धा 3 पार्टमध्ये सांगितलेला आहे. सेल ॲग्रिगेट प्लॅन, देन ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन अँड ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. हे प्लॅन आपल्याला सांगितलेले आहेत. तर व्यवस्थितरित्या आपण हे थेरॉटिकल पार्टमध्ये हे पाहणार आहोत. तर ॲनिमल बॉडी प्लॅन म्हणजे एक्झॅक्ट त्या ॲनिमलची बॉडी कोणत्या टाईपची आहे हे आपल्याला पाहिजे. फर्स्ट आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. सेल ॲग्रिगेट प्लॅन म्हणजे नेमकं काय तर ह्या ॲनिमलची बॉडी कशी असते. इन दिस ॲनिमल बॉडी प्लॅन सेल्स डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन. म्हणजे ह्या ॲनिमलची बॉडी कोणताही टिश्यू मीन्स ग्रुप ऑफ सेल, कोणताही टिश्यू फॉर्म करत नाही. कोणत्याही लाईक ऑर्गन्स म्हणजे कोणतेही त्यांचे जे शरीराचे अवयव असतील हे सुद्धा फॉर्म करत नाहीत. दिस बॉडी प्लॅन सेल्स डू नॉट फॉर्म टिश्यू, कोणताही टिश्यू फॉर्म करत नाहीत. त्याच्याचबरोबर ऑर्गन्ससुद्धा तयार करत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं हे जे ॲनिमल्स असतात सेल ॲग्रिगेट प्लॅनमध्ये जे मोडतात ते ॲनिमल, इट इन्क्लूड्स मिनिमम डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन. म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर ॲमॉंग सेल्स. म्हणजे असे जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन पाहायला भेटतं मिनिमम थोड्याशा प्रमाणात, आणि डिव्हिजन ऑफ विभागणी झालेली असते ऑफ लेबर ॲमॉंग सेल. डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे सेल इज कॅपेबल ऑफ सर्वायविंग ॲज वेल ॲज परफॉर्मिंग इट्स रोल. म्हणजे यांच्यामध्ये अशा काही डिव्हिजन असतात सेलच्या, त्या काय करतात इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. म्हणजे लाईक फूडचा असेल म्हणजे सगळ्या सेल्सला त्या काय करतात फूड पुरवण्याचं काम करतात. डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे सेल्स इज कॅपेबल ऑफ सर्वायविंग, त्यांना लाईव्ह ठेवण्यासाठी ह्या काय असतात डिव्हिजन ऑफ लेबर. असे काही विभागणी असते सेल्सची त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये, ते काय करतात पूर्ण सेलला सर्वाईव्ह ठेवण्याचं काम करतात. म्हणजेच यांच्यामध्ये सेल तर नवीन टिश्यू तर फॉर्म होत नाहीत, ऑर्गन फॉर्म होत नाहीत. ज्या सेल आहेत त्या सेल्स काय करतात डिव्हिजन ऑफ लेबरचं काम करतात. म्हणजे स्वतःच फूड बनवतात आणि त्यांचे सर्वाईव्ह लाईव्ह करतात. त्याच्याचबरोबर दिस बॉडी प्लॅन फाउंड इन पोरीफेरा. म्हणजे हा जो बॉडी प्लॅन आहे हा पोरीफेरा फायलममध्ये जे ॲनिमल्स येतात त्या ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो. पोरीफेरा कोणता पोरीफेरा हा जो फायलम आहे या फायलममध्ये अशा प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात. कसे त्यांच्या बॉडी प्लॅन्स सेल डू नॉट टिश्यू ऑर ऑर्गन्स, इट इन्क्लूड्स मिनिमल डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर्स ॲमॉंग सेल्स. अँड नेक्स्ट वन इज दिस बॉडी प्लॅन फाउंड इन द पोरीफेरामध्ये मग कोणते ॲनिमल येतात लाईक स्पॉन्ज. म्हणजे स्पॉन्जेससारखे ॲनिमल आपल्याला पोरीफेरामध्ये पाहायला भेटतात. तर ही जी डायग्रॅम आहे ती स्पॉन्जेसची आहे पहा. स्पॉन्जेस म्हणजे एकदम स्पंजसारखे हे ॲनिमल असतात पहा. असे ते ॲनिमलचं स्ट्रक्चर असतं की कोणताही अवयव फॉर्म करत नाहीत. हे मिनिमल म्हणजे सेलचं डिफरन्सिएशन झालेलं दिसते पहा याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा फायलम पोरीफेरामध्ये येतो आणि स्पॉन्जेस हे त्याचं एक्झाम्पल आहे. तर फर्स्ट आपण बॉडी प्लॅन अभ्यासलेला आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. कोणता सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. देन नेक्स्ट बॉडी प्लॅन इज द ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. कोणता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे नेमकी कशी त्या ॲनिमलची बॉडी असते तर पहा सॅक लाईक बॉडी. म्हणजे एकदम पाऊचसारखी सॅकसारखी रिकामी त्यांची बॉडी असते विथ सिंगल ओपनिंग. आणि त्यांच्या बॉडीला ते एक सिंगल ओपनिंग असते, एक स्मॉल होल असतं. त्याच्याचबरोबर सेकंड सांगितले डायजेशन कॅरीड आउट इन सॅक लाईक
स्ट्रक्चर आणि जे सॅकसारखे स्ट्रक्चरची त्यांची जी बॉडी असते त्याच्याचमध्ये त्यांचे डायजेशन ही प्रोसेस होते. फूड ब्रेकडाऊनचं प्रोसेस चयापचय जी असेल ती त्यांची तिथंच होत असते. त्याच्याचबरोबर इंजेशन अँड इजेशन हे दोन डिफरन्स टर्म आहेत पहा. ही सुद्धा प्रोसेस कुठं होते, ऑकर इन सेम ओपनिंग. ही जी सेम ओपनिंग म्हणजे सॅकलाइक स्ट्रक्चरची बॉडी असते आणि त्याला एक सिंगल ओपनिंग असते आणि ह्या ओपनिंग हे जे स्मॉल होल असतं त्या स्मॉल होलच्याच माध्यमातून काय होत असतं, इंजेशन आणि इजेशन ह्या प्रोसेस होतात. इंजेशन मीन्स एनगल्फ, एंटर म्हणजे जे फूड असेल ते खातात त्याला म्हटलं जातं इंजेशन. आणि इजेशन म्हणजे जे वेस्ट मटेरियल असेल ते बॉडीच्या बाहेर एक्सप्रेस थ्रू आउट दी बॉडी, त्याला म्हटलं जातं इजेशन. इंजेशन आणि इजेशन ह्या दोन प्रोसेस या सेम होलवर सेम ओपनिंगमधून होत असतात. फॉर एक्झाम्पल मेंबर्स ऑफ दी फायलम निडारियामध्ये जो फायलम येतो, निडारिया हा फायलम आहे. त्याच्यामध्ये जे ॲनिमल्स येतात त्याच्यामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असतो, म्हणजे सॅक लाईक बॉडी असते. डायजेशन त्याच्यामध्येच होतं, एक स्मॉल ओपनिंग असते आणि त्या सेम ओपनिंगवरूनच इंजेशन आणि इजेशन ह्या दोन प्रोसेस होत असतात, नॉट इंजेक्शन. तर मेंबर्स ऑफ निडारिया फॉर एक्झाम्पल हायड्रा, म्हणजे हायड्रासारखे जे ॲनिमल्स असतात ते ॲनिमल्स या फायलम निडारियामध्ये येतात आणि त्यांच्या बॉडीचा प्लॅन सेम असा असतो. तर पहा आपल्याला डायग्रॅम दिलेली आहे. तर ही हायड्रा ॲनिमलची डायग्रॅम आहे. हे जे माउथ दाखवले ते स्मॉल ओपनिंग त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात आणि त्याच्यामधूनच इंजेशन आणि इजेशन. आणि इथं जी स्मॉल सॅक दाखवलेली आहे बॉडीच्या आतमध्ये पर्पलवरची, तिथं डायजेशन ही प्रोसेस चालते. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे थर्ड बॉडी प्लॅन आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. कोणता, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, म्हणजे त्या ॲनिमलमध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं तिथंच त्यांची सगळ्या प्रोसेस चालतात. तर आपण थेरॉटिकल पार्ट पाहणार आहोत. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे पहा. डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट इन द ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. ॲनिमल्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे जिथं डायजेशन ही प्रोसेस चालते ही सिस्टीम कुठं प्रेझेंट असते, ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. त्या ॲनिमल्समध्ये जी बॉडीची कॅव्हिटी आहे, जो बॉडीमध्ये स्पेस आहे हा कसा असतो, ट्यूबसारखा, म्हणजे लाईक कॅनल, एक नलिकासारखा असतो. त्या ॲट द टू सेपरेट एंड ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम माउथ ॲनस आर प्रेझेंट. आणि ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम त्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असते. त्याला सेपरेट दोन एंड असतात. फर्स्ट एंड असतो माउथचा आणि दुसरा एंड असतो तो ॲनसचा. टेल जो पार्ट असतो तो ॲनसचा. आपल्याला डायग्राम बघितल्यानंतर बरोबर समजेल. आणि ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन हा कोणत्या फायलममध्ये पाहायला भेटतो, फायलम ॲनिलिडा. ऑनवर्ड्स ऑल फायलम शो दिस बॉडी प्लॅन. फायलम ॲनिलिडानंतर सगळे जे फायलम येतात त्यांच्यामध्ये असा ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आपल्याला पाहायला भेटतो. फॉर एक्झाम्पल फिश. ॲनिलिडामध्ये फिशसारखे ॲनिमल्स असतात की त्यांच्यामध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असतो. दोन सेपरेट एंड असतात, माउथ आणि ॲनस. तर आपण जर डायग्रॅम पाहिली तर या डायग्रॅममध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटीसुद्धा या ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये असतं. फर्स्ट एंड असतो तो माउथचा आणि दुसरा असतो तो ॲनसचा. फॉर एक्झाम्पल फिश. तर आज आपण जे पार्ट पाहिलेले ते आपल्याला व्यवस्थित समजलेले असेल. आज दोन पार्ट आपण कंप्लीट केलेले. 4.1 that is criteria used for animal classification and second one is the animal body plan 4.2. यानुसारच आपण काय करणार आहेत, सगळं पुढचा 4.3 हा जो नेक्स्ट सब टॉपिक आहे तो अभ्यासणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी सी इन नेक्स्ट लेक्चर.